जय श्री दादाजी। मेरे भाइयों और बहनों, मैं चारुशीला वडगांवकर स्वस्थ और स्वास्थ्य पदार्थ हेल्दी एंड टेस्टी फूड के अन्नपूर्णा माँ अन्नपूर्णा स्थित रसोई से आपको प्रणाम करती हूँ। यह मेरा 36 यानी 36वां वीडियो है। अन्नपूर्णे नमो नमः। कॉर्न भेळ साहित्य: उकडलेले गोड मक्याचे दाणे 1 वाटी, खोवलेले खोबरे 1 वाटी, बारीक फरसाण, डाळ मुगाची डाळ इत्यादी तळलेले 1 वाटी, टोमॅटो बारीक चिरलेला 1 वाटी, कांदा बारीक चिरलेला 1 वाटी, चिंच, खजूर, तिखट, मीठ अशी वाटलेली चटणी 1 वाटी. सर्व एकत्र मिसळून बाऊलमध्ये भरल्यावर वरून फरसाण व कोथिंबीर घालावा. झटपट होणारी आणि चटपटीत चवदार कॉर्न भेळ तयार झाली. पाणीपुरी: चांगल्या फरसाणवाल्याकडून ताज्या पाणीपुरीच्या पुऱ्या आणणे. मटकी भिजवून उकडून मीठ लावून ठेवणे. पांढरे वाटाणे भिजवून उकडून मीठ लावून ठेवणे. नंतर 1 चिंचेची चटणी, 1 खजुराची चटणी व पाणीपुरीचा पाण्याचा मसाला चांगल्या कंपनीचा घेऊन त्यात फिल्टर पाणी किंवा ॲक्वागार्डचं पाणी घालून हिरवे पाणी तयार करायचे. नंतर पुरी फोडून त्यात रगडा उसळ घालून वरून 1 चमचा दोन्ही आंबट गोड चटण्या घालायच्या व हिरवे पाणी घालून एकदम खायच्या नाही, पाणी घालून 1 पुरी खायची. अत्यंत टेस्टी चविष्ट. सामोसे माझी रेसिपी: सारण: उकडून कुस्करलेला बटाटा, आले लसूण पेस्ट, अर्धा वाटी परतून घेतलेला कांदा, परतून घेतलेली भिजवलेली डाळ घातलेली कोबीची भाजी, डाळिंबाचे दाणे, अनार पोमोग्रेनेट दाणे, गरम मसाला, अर्धा वाटी खवलेले खोबरे, कोथिंबीर, लिंबू रस सर्व एकत्र करायचं. आणि बाहेरचे आवरण आता: 2 वाट्या चांगल्या गव्हाची कणिक, पाव वाटी चाळून घेतलेला मैदा, अर्धा वाटी कडकडीत गरम तेलाचे मोहन व किंचित मीठ घालून पीठ मळून 15 मिनिटं ठेवायचं. नंतर पुऱ्या लाटून सारण भरून पातळ पुऱ्या लाटायच्या. त्यात सारण भरून सामोसे चांगल्या प्रतीच्या तेलात तळून घ्यायचे. अत्यंत चविष्ट, एक खाल्ला की अजून खावेसे वाटणारे सामोसे तयार झाले. टोमॅटो सूप: लाल रंगाचे मोठे नरम सालीचे टोमॅटो प्रथम स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून चांगले नरम केले. नंतर उकडून झाले की बाहेर काढून मिक्सरमधून मीठ व आले अद्रक घालून बारीक वाटून घेतले. ते एका स्टेनलेस स्टीलच्या स्वच्छ पातेल्यावर स्टेनलेस स्टीलचीच रोळी ठेवून चाळणी ठेवून दाखवलं आहे त्याप्रमाणे गाळून घेतले आणि चोथा काढून टाकला. त्यात पाहिजे तेवढे पाणी घालून गरम उकळून घेतले. मी त्यात कॉर्नफ्लोअर किंवा राईस फ्लोअर कोणतेही पीठ घालत नाही. सैंधव मीठ रॉक सॉल्ट वापरते. साखर घालत नाही. ज्यांना हवी त्यांनी घालावी. फोडणी नाही, तेल तूप नाही. त्याच्याबरोबर ब्रेडचे छोटे चौकोन करून चांगल्या तुपात तळून सूपबरोबर खातात. आपल्याला हवे असल्यास तसे करावे. आणि आपले गरम गरम लाल रंगाचे हेल्दी खूप सुंदर आरोग्यपूर्ण चविष्ट टोमॅटो सूप तयार झाले. आंबा डाळ: रात्री चणा डाळ भिजत घालायची. डाळीत किसलेली कैरी, मीठ, मिरच्या व चवीला किंचित साखर घालून जाडसर वाटून घ्यायची. वरून कढीपत्ता, हिंग, मोहरीची कडकडीत फोडणी घ्यायची. वरून कोथिंबीर व खोबरे पसरायचे. चैत्र गौरीला नैवेद्य दाखवून सर्वांना सर्व करायचे. आपली चवदार आंबट गोड आंबा डाळ तयार झाली.
कैरीचे पन्हे. कैऱ्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये साल काढून अथवा सालीसह उकडून घ्यायच्या. सालीसह उकडल्या तर पाणी चमचाभर पिऊन बघायचं. कडू असल्यास टाकून द्यायचं. नसेल तर ते पाणी पन्ह्यासाठी वापरायचं. उकडलेल्या कैरीचा गर, शुद्ध पाणी, ऑर्गॅनिक गूळ व केशर घालून सुगंधी चविष्ट थंडगार पन्हे तयार झाले. चैत्र गौरीला नैवेद्य दाखवायचा व सर्वांना थंडगार सुगंधी पन्ह प्यायला द्यायचं. गणपती विसर्जन प्रसाद काला. धानाच्या तांदळाच्या लाह्या व दही हा मूळ काला प्रसाद आहे, पण मी तो तसाच ठेवून त्यात अजून बदल करून हा नवीन खूपच चविष्ट काला तयार करते. लहानपणी गणपती विसर्जनाला 25 मुले व त्यांचे पालक असायचे, म्हणजे माझ्या मुलांचे मित्रमंडळी. सगळ्यांची काल्यासाठी समुद्रावर झुंबड उडायची. आता प्रोसेस सांगते. मुठभर धानाच्या स्वच्छ केलेल्या लाह्या, 1 चमचा दही, 1 बाऊल भरून भिजवलेले पोहे, 1 मोठी काकडी बारीक चोवून घ्यायची. 1 मोठी काकडी बारीक चोवून घ्यायची. भिजवलेली चणा डाळ, अर्धा वाटी डाळिंबाचे दाणे, लिंबाचा 1 चमचा रस, 1 चमचा मुरलेले लिंबाचे लोणचे, 1 कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता. सर्व एकत्र प्रथम कालवून वरून कडकडीत फोडणी टाकायची व चांगले कालवून एकत्र मिक्स करून वरून दुर्वा ठेवून प्रसाद दाखवायचा व अर्धा तास गणपतीला प्रसाद दाखवायचा व अर्धा तास मुरल्यावर प्रसाद वाटायचा. किंवा एरवी मधल्या वेळी खायलासुद्धा हा पदार्थ सुंदर होतो. फक्त लाह्या व दही नाही टाकले तरी चालते. आपला खमंग फोडणीचा वास असलेला चविष्ट काला तयार झाला. मिक्स डाळीचे वडे. हे आमच्याकडे पुरणपोळीबरोबर देवीच्या नैवेद्यावर नवरात्रात लक्ष्मीपूजनाला करतात. रात्री अर्धा वाटी चणा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी तुरीची डाळ व पाव वाटी मसूर डाळ भिजत वेगळी वेगळी घालायची. सकाळी पाणी पूर्णपणे काढून रोळीत सकाळी सगळं निथळून घ्यायचं. यात मी लसूण घालत नाही. भरपूर आले घालते, जिरे, कढीपत्ता आणि हे सगळं मीठ व मिरच्या घालून जाडसर मिश्रण वाटून घ्यायचं. गोल वडे थापून तेलात लालसर तळायचं. अतिशय खमंग कुरकुरीत स्वादिष्ट वडा तयार झाला. कैरीची चटणी. कैरी, खवलेला नारळ, जिरे, मिरची, मीठ, वरून मोहरीची फोडणी, आवडत असल्यास चवीला साखर घालावी. अर्धा किलो आवळे धुवून स्वच्छ कोरडे करून किसून घ्यायचे. त्यानंतर त्यात 1 वाटी मीठ, प्युअर तिखट लाल मिरचीचे पाव वाटी, मोहरीची डाळ घालायची. हे बाउल्स मोठे आहेत, आपण वाटीचं प्रमाण घ्यायचं आपल्या घरी जी आहे ती. सफोला तेलाची कडकडीत फोडणी करून, मोहरीची फोडणी करून, ती फोडणी शांत झाल्यावर हिंग घालून तेल गार झाल्यावर अगदी नंतर सर्व एकत्र कालवून स्वच्छ बरणीत भरायचं. बरणी अगदी स्वच्छ धुवून पुसून पाहिजे. चमचे, स्टीलचे भांडी जे आपण वापरतो त्यात एकही पाण्याचा थेंब नको. पाण्याच्या एका थेंबाने सुद्धा लोणचे खराब होते. काढताना फॅन किंवा लाईट लावायचा, नाहीतर दिवसा रात्री केव्हाही त्याच्यात ओला चमचा घातला, एखादा डास चिलट गेलं तरी ते खराब होतं. म्हणून मधून वर खाली करत जायचं. अत्यंत चविष्ट, पाचक, हेल्दी, आरोग्यदायी आवळा लोणचे तयार झाले. मिक्स सलाड. साहित्य: स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, डाळिंब म्हणजे पोमोग्रेनेट, वॉलनट्स म्हणजे अक्रोड तुकडे, काजू तुकडे, पनीर,
चे ऐच्छिक बारीक तुकडे, ऐच्छिक आहे पनीर, लेट्यूस, सलाडची पानं, भिजवलेले बार्ली पर्ल, मोत्यासारखे दाणे असतात बार्लीचे, इतर काही सिझनल फळे, काकडी, टोमॅटो, गाजर, बीटरूटच्या पातळ चकत्या व त्याचे छोटे छोटे तुकडे असे सलाड सामान वापरू शकता. वरून थोड्या घरच्या साईमध्ये बिटाचा गुलाबी चमचाभर रंग टाकून फेसून असं गुलाबी ड्रेसिंगने ते सलाड सजवायचे. प्रसन्नता वाढणाऱ्या व पाहून भूक लागणाऱ्या या व हेल्दी पौष्टिक सलाड कोशिंबिरी तयार झाल्या. घरचे श्रीखंड. 1 लिटर दूध तापवून थंड करून घट्ट दही करून घेतलं. नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रात्री स्वच्छ जाडसर फडक्यात बांधून लटकवून ठेवले, म्हणजे हँगिंग केलं त्याला, आणि एका हँगरलाच बांधून हँगिंग केलं. रोळीला चिकटवायचं नाही, खाली मी रोळी ठेवली आहे, त्याला चिकटवायचं नाही. नंतर ते पातेल्यात घेऊन त्यात अमेरिकेसारखी पिठी साखर विकत मिळते अमेरिकेत, तशी आपल्या भारतात आपण करून घेतो किंवा विकत मिळते, पण त्यात खडे असतात, ते फोडून घ्यावे लागतील. त्यात 2 ते 3 वाट्या पिठी साखर घालून फेसून घ्यायचं. आणि जर का सोपी पद्धत म्हणून ती पिठी साखर घालायची, आणि साखरेचे कण राहता कामा नये, किंवा जास्त असेल दही तर त्याला चाळणीतून किंवा पुरण यंत्रातून जाड साखर घालून सुद्धा फिरवून करता येते, म्हणजे एकही कण साखरेचा राहत नाही आणि छान चक्का खाली पडतो. नंतर बाहेर काढल्यावर केशर 2 चमचे दुधात घोटून त्यात घालायचं, म्हणजे सुगंधी घरचे हेल्दी श्रीखंड तयार झाले. हापूस आंब्याचा घट्ट रस असला तर थोडा, त्याचे केसर काही नसतातच, पण चांगला हाताने गुठळ्या बिठळ्या नसलेला मिसळावा, किंवा थोडे दूध मिसळावे पाववाटी. आम्रखंड तयार होते. काळे चणे. देशी ब्राऊन चणे रात्री भरपूर पाण्यात भिजत घालावे. सकाळी कुकरमध्ये मऊ शिजवून घेतले. कांदा बारीक किसून त्यात तेलावर लाल करायचा आणि लसूण पेस्ट तेलावर परतायची. नंतर आले पेस्ट घालायची. गरम मसाला अर्धा टीस्पून घालायचा. थोडे शिजताना घातलेले पाणी त्यात असतेच. त्यावर आपल्याला पाहिजे असल्यास थोडे अजून पाणी कोमट करून घालायचे आणि उकळी आणायची. लोखंडी कढईत सगळं करायचं, त्यामुळे खमंग पण होतं, कांदा लसूण लाल होतो, छान खमंगपणा येतो आणि चणे काळे होतात, म्हणजे तो काळे चण्याची उसळ वाटते. आणि त्या चण्यावर लिंबू पिळले की B12 व्हिटॅमिन तयार होते. हे दुर्गा भागवतांची बहीण कमला सोहोनी यांनी हा शोध लावला आहे. त्या मोठ्या प्रसिद्ध वैज्ञानिक सायंटिस्ट होत्या. केशरी मसाला दूध. उत्तम प्रतीचे दूध 1 लिटर उकळून थोडे अजून उकळून घ्यावे. त्यात बदाम काजूचे पीठ करून घालावे. विलायची व साखर पाहिजे तशी घालावी व केशर दुधात खलून घालावे. केशरी मसाला चवदार दूध तयार झाले. उकडीचे मोदक. सारण. 1 नारळ फोडून ते खवून घ्यायचं. 2 वाट्या किसलेला गूळ, 1 चमचा खसखस भाजून घालायची, 1 चमचा डाळीचे पीठ थोड्याशा तेलात भाजून घ्यायचं. नारळ, गूळ व सर्व पदार्थ एकत्र कालवून शिजवून गोळा तयार करायचा. आता बाहेरील आवरण. 2 वाट्या बासमती तांदळाचे पीठ, तेवढेच पाणी उकळायला ठेवायचे. त्यात 1 चमचा तेल व 1 चमचा घरचे तूप घालायचे. उकळी आली की पीठ हळूहळू त्यात सोडून सतत ढवळत राहायचे. गुठळी जमू द्यायची नाही. नंतर 2 वाफा आणायच्या, वर खाली करून घ्यायचे.
मधून मधून ढवळत राहायचे. चांगले शिजल्यावर खाली परातीत घेऊन मळायचे. छोटे गोळे करून हातावरच गोल पुरी करून सारण भरून त्याचे मोदक तयार करून मोदक पात्रात उकडत लावायचे. 3-4 मिनिटे ठेवून उतरून मोदक पसरट चमच्याने तूप लावलेल्या थाळीत काढायचे. वाढताना वरून लोणकढे तूप मोदकांवर घालायचे. मोदक अतिशय डेलिशियस म्हणजे सुमधुर व तोंडात विरघळणारे तयार झाले. तळीव खवा मोदक. सारणासाठी किसून भाजलेले सुके खोबरे 1 वाटी, अर्धा वाटी खवा, 1.5 वाटी पिठी साखर, 1 चमचा वेलची पावडर. आता बाहेरून आवरण. उत्तम गव्हाची कणिक 3 वाट्या, त्यात पाव वाटी गरम कडकडीत तेलाचे मोहन टाकायचे. पीठ मळून 15 मिनिटे ठेवायचे. लाटून पुऱ्या करून त्यात सारण भरून मोदक तयार करून लालसर गुलाबी रंगावर मोदक तळून घ्यायचे. आपले खुसखुशीत हेल्दी स्वादिष्ट मोदक तयार झाले. खूप दिवस टिकतात. मोदक पात्र दाखवते हे. व्हेज पुलाव किंवा बिर्याणी. 1 वाटी बासमती तांदूळ धुवून 15 मिनिटे रोळीत ठेवायचा. एका पातेल्यात तूप घालून त्यावर जिरे व भाज्या म्हणजे फ्लॉवर, बटाटा, फरसबी, मटार, गाजर इत्यादी पाहिजे त्या शिजवून घ्यायच्या. फोडी उभ्या आडव्या कशाही कराव्या, पण पातळ कराव्या. नंतर कांदा लाल करून बाजूला काढून ठेवायचा. तो भाज्यांमध्ये भातामध्ये कुठेही मिसळायचा नाही. तो शेवटी मिसळायचा सगळी बिर्याणी तयार झाल्यावर. आणि नंतर त्यात व्हेज बिर्याणी मसाला घालून परतावे. भाज्यांमध्ये व्हेज बिर्याणी मसाला घालून परतायचं. त्यावर धुवून पाणी निघून गेलेला तांदूळ परतून घालून परतायचा. त्यानंतर त्यात 1 वाटीस 1.5 वाटी पाणी घालून शिजवून घ्यायचं. जर जास्त फुलला व जरा कच्चा वाटला तर अजून थोडे थोडे कोमट गरम पाणी घालून वाफा आणायच्या. ड्रायफ्रूट्स पाहिजे असल्यास ते पण तुपात तळून परतून घालायचे. आपला सुगंधी व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी तयार होतो. नारळी भात. 2 वाट्या बासमती तांदूळ धुवून बाजूला ठेवला. नंतर पातेल्यात नारळ खवून त्यात 2 वाट्या ऑर्गॅनिक गूळ चिरून घालून जरा पातळ करून फक्त परतून घेतले. नंतर एका दुसऱ्या पातेल्यात 2 मोठे चमचे तूप घेऊन तुपावर बासमती तांदूळ परतून घेतला. नंतर त्याला अर्धवट असा म्हणजे शिजत आला बासमती तांदूळ तुपावर परतलेला, त्याच्यावर पाणी कोमट घालून शिजत आला की तो शिजत आल्यानंतर हे शिजवलेलं ऑर्गॅनिक गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण त्याच्यात घालायचं आणि ते ढवळून घ्यायचं आणि पुन्हा 2 वाफा आणायच्या. अतिशय मोकळा पूर्ण शिजलेला सुवासिक. आणि त्याच्यामध्ये पाहिजे तर विलायची वगैरे घालावी, पण जरूर लागत नाही कारण तो मुळात बासमती तांदूळ सुवासिक आहे. आणि नंतर वाफ आल्यावर अतिशय मोकळा पूर्ण शिजलेला सुवासिक नारळी भात तयार होतो. वरून तुपात लालसर परतून ड्रायफ्रूट्स पसरायचे. दुधी हलवा. कोवळा मोठा ताजा दुधी अर्धा किलो धुवून साल काढून किसून घेतला. कुकरमध्ये घरचे चांगले 2 मोठे चमचे म्हणजे 2 टेबलस्पून तूप टाकले. गरम झाल्यावर त्यावर किस टाकून परतून घेतला. त्यात घरातले दूध व ताजी साय घातली व दुधी शिजवून घेतला. नंतर कुकरचे झाकण काढून बाजूला ठेवले व कुकरमध्ये 2 मध्यम वाट्या अंदाजे 200 ग्रॅम साखर घालून चांगले ढवळून घट्ट येईपर्यंत बारीक गॅसवर ठेवले. मधून मधून हलवले.
विलायची कुटून पावडर 1 चमचा घातली. पिस्ता कलरचा हिरवट रंगाचा दुधी हलवा तयार झाला. वरून काळ्या मनुका, बदाम, काजू काहीही डेकोरेशन करू शकतो. खूप टेस्टी दुधी हलवा तयार झाला. रवा नारळ लाडू. 4 वाट्या रवा, 3.5 वाट्या साखर, 1 नारळ खोवलेला, 1.5 वाटी साजूक तूप, बेदाणे, बदाम, विलायची. नारळ खोवून घ्यायचा. तुपात रवा तांबूस गुलाबी भाजायचा. काळा होऊ द्यायचा नाही. कुठे खाली लागला तर सगळा रवा काळा होतो. सारखे खालून वर परतायचे. भाजून झाला की नारळ खोवलेला चव घालून पुन्हा परतायचं. नंतर वेगळ्या भांड्यात आणि मग गॅस बंद करायचा नारळ घातला की. नंतर आणि परतून खाली ठेवून द्यायचं. नंतर वेगळ्या भांड्यात साखर व 1.5 वाटी पाणी घालून 1 तारी पाक करायचा. म्हणजे 1 थेंब ताटात टाकायचा व अंगठ्यात व बोटाने किती चिकट झाला, किती तार येतात ते पाहायचं. खूप घट्ट झाला तर साखरेची गोळी तयार होते. पण आपल्याला गोळी नको आहे, 1 तारीच पाक पाहिजे. त्यात भाजलेला रवा व बेदाणे, वेलची घालून ढवळून ठेवायचं. मधून मधून खालीवर करायचं. 2-3 तासानंतर ते घट्ट लाडू इतपत होतं. मग 1 लाडू वळून बघायचा. होत असेल तर सगळे लाडू वळायचे. हवा असेल तर भाजून पाकाबरोबर खवासुद्धा यात घालतात. आपले गुलाबीसर, चविष्ट, खुटखुटीत, सुंदर रवा नारळ लाडू तयार झाले. फ्रूट बाउल्स. एगलेस पॅनकेक. 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी दूध, पाव वाटी मैदा, अर्धी वाटी पिठी साखर, नंतर 2 मोठे चमचे लोणी आणि पिठी साखर आधी फेसून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मैदा घालायचा. तो सगळा घोटून घ्यायचा त्याच्यात आणि हळूहळू दूध टाकून सतत फिरवत राहायचं, घोटायचं, म्हणजे एकही गुठळी जमू द्यायची नाही. त्याच्यानंतर अर्धी वाटी दूध घातल्यावर जी कन्सिस्टन्सी तयार होते त्यात थोडं अजून पातळ पाहिजे तर अजून थोडंसं दूध घाला, नाहीतर भज्याच्या पिठांसारखं ते करायचं. त्यानंतर त्याच्यात पाहिजे तर इसेन्स टाका, व्हॅनिला इसेन्स किंवा विलायची पावडर टाका. त्याच्यानंतर त्यात बेकिंग पावडर नाही टाकली तरी छान होतात. तर तव्यावर तूप टाकायचं, थोडंसं तुपाचा हात लावायचा, तूप टाकायचं आणि त्याच्यावर ते जाडसर असे धिरड्यासारखे घालायचे. थोड्या वेळाने झाकण ठेवायचं. थोड्या वेळाने आपोआप ते फुलून जाडसर, खूप सुंदर स्पॉन्जी, अगदी सुंदर मुलायम असे आपले पॅनकेक तयार होतात आणि ते मध आणि फळं टाकून ते खातात. मुखवास म्हणजे पान सुपारी. कलकत्ता किंवा बनारसी असे चांगली विड्याची पानं, थोडासा चुना, त्यात कॅल्शियम असतं, काथ, सुपारी, अगदी जराशी सुपारी, जराशी काथ, बडीशेप, लवंग, ओवा, विलायची, केवडा व कस्तुरी घालून पान खलबत्त्यात कुटायचे. पानाचा खलबत्ता छोटा मिळतो. अन्नपचनास मदत करणारे अत्यंत टेस्टी पान 1 चमचा खाल्ले तरी सुवासिक अन्नतृप्ती देते. अत्यंत पानाचे व्यसन अत्यंत वाईट. या पदार्थांशिवाय इतर पदार्थ वाईट. तसेच दिवसभरातून 2 चमचे कूट पाचक असते. अतिसेवन कोणत्याही पदार्थाचे, औषधाचे वाईट असते, आरोग्य बिघडवते.